परीक्षेपासून सुट्टी. आज आहे गट्टू चिंकीच्या परीक्षेचा शेवटचा दिवस. परीक्षेला घेऊन दोघांच्या चेहऱ्यावर जे काही टेन्शन दिसत आहे तेवढीच एक्साइटमेंटही आहे. गट्टू चिंकी शाळेसाठी तयार होऊन ब्रेकफास्ट टेबलवरती बसलेत. मग आजचा काय प्लॅन आहे तुमच्या दोघांचा? परीक्षेचा शेवटचा दिवस आहे. आई, ते तर शाळेत गेल्यावरच कळेल ना. हो आई, अजूनपर्यंत काही ठरवलं नाहीये. आई, आम्हाला थोडे पैसे हवे होते. पण आताच तुम्ही दोघं म्हणालात ना की काहीच प्लॅन नाहीये. हो आई, पण होऊ तर शकतो ना. म्हणून सेफर साईड आम्ही सगळ्यांनी विचार केला होता की कॅश सोबत आणूया. बरं ठीक आहे, किती देऊ? गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे बघून इशाऱ्यानं बोलतात. अरे सांगा की. 500 रुपये दे. काय, एवढे? अगं आई, उरले तर तुला परत देऊ पैसे. बरं ठीक आहे, पण जरा सांभाळून. काहीही नाही खायचं. स्वच्छतेकडे लक्ष द्यायचंय. हो आई. आईकडून पैसे घेऊन गट्टू आणि चिंकी शाळेसाठी लगेचच निघतात. शाळेत पोहोचताच दोघंजण आपल्या एक्झाम हॉलमध्ये जाऊन बसतात. हॉलमध्ये बसलेल्या मुलांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद दिसत होता. सगळेजण फक्त बेल वाजण्याची वाट पाहत होते आणि तेवढ्यात शाळेची बेल वाजते आणि सगळी मुलं आनंदानं डोलू लागतात. येस, संपली. शेवटी एकदाची परीक्षा संपली. गट्टू, असं वाटतं आज आपण सगळे फ्री बर्ड्स बनलो आहोत. मग काय, एवढ्या दिवसातून फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. उद्यापासून ना अलार्म ना होमवर्क. आणि सगळ्यात महत्वाचं, नो रिव्हिजन. बरं ठीक आहे मुलांनो, शांत व्हा. मला माहितीये की तुम्ही सगळे एक्सायटेड आहात. तुम्ही खूप मेहनत घेतलीये. सुट्ट्यांमध्ये मजा करा, पण जबाबदारीने. ओके? आता नो रिस्पॉन्सिबिलिटी, ओनली सेलिब्रेशन. मी ते ऐकलंय मॉन्टी. शाळेतून बाहेर येताच गट्टू, चिंकी, बंटी, मॉन्टी आणि हरी सगळेजण विचार करत असतात की आजचा दिवस कसा सेलिब्रेट करायचा. तेवढ्यात गट्टूला एक आयडिया सुचते आणि तो म्हणतो, आज आपण सगळे चालत घरी जाऊया. रस्त्यात काहीतरी छान खायला मिळेल. ते खात खात घरी जाऊया पुढे. गट्टूची ही आयडिया सगळ्यांनाच आवडते. पण काय सगळ्यांनी पैसे आणलेत? नक्कीच मॉन्टी, कालच ठरलं होतं की सगळे पैसे आणतील. आम्ही पण आणलेत. मस्त, चला मग जाऊया. अरे बघा बघा, गोलावाला आणि समोशाचा सुगंध. उफ, परीक्षेच्या नादात हे सगळं इतके दिवस झाले अवॉइड केलं. आता नाही थांबणार. येस, आज फुल ऑन ट्रीट. मॉन्टी समोस्याच्या स्टॉल जवळ जाऊन थांबतो. अंकल, 2 समोसे द्या, एक्स्ट्रा चटणी सोबत. आता देतो बाळा. वाह, स्वादच वेगळा आहे आज. नक्कीच, आज सगळंच मस्त चविष्ट लागणार आहे, कारण टेन्शन न घेता खातोय. तुझ्या प्लेट मधून मीही थोडं टेस्ट करू मॉन्टी? नाही, शेअरिंग मूड मध्ये मी अजिबात नाही आज. मॉन्टी समोस्याच्या स्टॉलवरती गरमागरम समोशांचा आस्वाद घेत होता. तर तिकडे बंटी रंगीत गोळ्यांच्या मागे पागल झाला होता. अंकल, सगळ्यात कलरफुल बनवा. हा रेनबो गोळा. हा तोच. इतकं थंड नको खाऊस, घशामध्ये दुखेल. आज मी ते सगळं करणार आहे जे करण्यापासून मला इतके दिवस मना केलं होतं. सगळी मुलं काही ना काही खाण्यात बिझी होते. तेवढ्यात तिथे गट्टू आणि चिंकी आपल्या फेवरेट मोमोजचा स्टॉल पाहून खुश होतात आणि लगेचच ऑर्डर देतात. काका, 2 प्लेट स्टीम मोमो आणि स्पायसी चटणी एक्स्ट्रा. मला फ्रेंच फ्राईज हवेत. हा, मी पण तुझ्या सोबत शेअर करतो. केचप डबल. आठवतंय, मी तेव्हा बोललो होतो की परीक्षेनंतर मी मोमोज खाईन. आणि शेवटी तो दिवस आलाच. सगळी मुलं आपलं फेवरेट स्नॅक संपवतात. पण असं वाटतंय अजूनही काहीतरी मिसिंग आहे. मित्रांनो, आता आईस्क्रीम खाऊया. का नाही? हो, आज काही लिमिटच नाही. सगळी मुलं आईस्क्रीम आणि ज्यूस पिऊन अगदी आनंदाने आपल्या घरी जातात. चिंकी, आज खरंच खूप मजा आली. सेम, हा बेस्ट डे आहे. संध्याकाळी चिंकी आपल्या रूम मध्ये पोट धरून बसली आहे.
तेवढ्यात खोलीमध्ये आई येते. हो नो, हे काय होतंय? काय झालं चिंकी? आई, पोटात खूप दुखतंय. तू बाहेर काही खाल्लं होतंस? थोडंसं म्हणजे समोसा, मोमोज, फ्राईज, गोळा, आईस्क्रीम. हे थोडंसं आहे? परीक्षा संपली ना, म्हणून सेलिब्रेशन होतं. सेलिब्रेशन म्हणजे पोट खराब करणं नाही. मी तुम्हा दोघांना शाळेत जाण्यापूर्वी सकाळीच ही गोष्ट सांगितली होती. पण मी तर एकदम फिट आहे. मला तर काहीच नाही झालंय. गप्पा बस ना गट्टू. इथे मला दुखतंय आणि तुला फक्त तुझंच पडलंय. तू थांब बाळा, मी तुझ्यासाठी लगेच औषध आणते. दुसऱ्या दिवशी सगळी मुलं चिंकीला भेटायला आणि तिची चौकशी करायला येतात. कशी आहेस चिंकी? मस्त. पण काल रात्री तर फारच त्रास झाला. सॉरी यार, आम्ही सगळ्यांनी जरा ओव्हर केलं. मलाही थोडं अस्वस्थ वाटत होतं. पण मजा तर खूप आली. मला वाटलं एका दिवसात जेवढी मजा करता येईल तेवढी करावी. पण आता वाटतंय 2 महिन्याची सुट्टी आहे. हळूहळू खूप एन्जॉय करता येईल. एकदम बरोबर. जर तब्येतच बरी नसेल तर सुट्टीचा काय उपयोग? मॅम सुद्धा म्हणत होत्या, एन्जॉय रिस्पॉन्सिबली. आपण ऐकलंच नाही. म्हणजे आजपासून प्लॅनचं काय? प्लॅन सोपा आहे. रोज थोडी मजा आणि थोडी तब्येत. रोज चांगला आहार आणि आठवड्यातून एकदा बाहेर चिप्स किंवा ज्यूस. सकाळी क्रिकेट आणि संध्याकाळी फ्रुट्स आणि फिजी ड्रिंक्स कधी कधी. मलाही धरा तुमच्यात. बरी झाल्यावर मी सुद्धा तुम्हाला जॉईन होईल. एक आठवडा निघून जातो. चिंकी पूर्णपणे रिकवर झाली आहे. सगळी मुलं पार्कमध्ये खेळत आहेत. तिथे जाऊन गट्टू आणि चिंकी त्यांना जॉईन करतात. वेलकम चिंकी. सरप्राईज. बघा आम्ही काय खातोय. फळे, सँडविचेस आणि घरगुती लिंबू सरबत. वा, वा मित्रांनो, हे तर तुम्ही सगळ्यांनी खूप छान केलं. पाहिलंत, समतोल शक्य आहे. परीक्षेची सुट्टी ऑफिशियली आता हेल्दी सुट्टी झाली. आणि आपण सगळे शिकलो. सेलिब्रेशनचा अर्थ नियंत्रण न ठेवणं असा नसतो. चला आता प्लॅनिंग करूया. या पुढच्या 2 महिन्यात आपण कोणकोणते गेम खेळणार आहोत? सुरुवात तर क्रिकेटनेच होईल. प्रत्येक आठवड्यात नवीन खेळ, नवीन टुर्नामेंट. काय वाटतं? हो गट्टू. मग येईल बॅडमिंटनचा चान्स. नक्कीच. असंच बोलता बोलता सगळ्या वेकेशनची प्लॅनिंग पूर्ण होते. आणि सोबतच गट्टू, चिंकी आणि बाकी मुलांच्याही ही गोष्ट लक्षात येते की एन्जॉयमेंटचा अर्थ कुठलाही विचार न करता सेलिब्रेशन करणं होत नाही, तर हेल्दी फूड सुद्धा खाऊन सेलिब्रेशन होऊ शकतं. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.